नमस्कार. सपोज आपल्याला काही कॉम्प्लेक्स नंबर्स दिलेले आहेत आणि त्याचा पॉईंट म्हणून आपल्याला एक्स वाय प्लेनवर प्लॉट करायचे. सो सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स दिलेत. त्या कॉम्प्लेक्स नंबरपैकी जे पॉईंट आपल्याला प्लॉट करायचे त्यातला एक पॉईंट फिक्स पॉईंट आहे आणि बाकीचे व्हेरी होणारे पॉईंट्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत. तर त्या पॉईंटने कोणता लोकस फॉर्म होतो, म्हणजे कोणती डायग्राम फॉर्म होते ते थोडंसं आपण इथे बघणार आहोत. सो सपोज झेड इज इक्वल टू सम एक्स प्लस आय वाय हा एखादा पॉईंट दिलाय जो व्हेरी होतोय, जो एक्स वाय आता ब्लॅकबोर्ड म्हणजे एक्स वाय प्लेन. सो एक्स वाय प्लेनवर कुठेही तो झेड हा आपण पॉईंट प्लॉट करतोय, व्हेरी होतोय प्रत्येक वेळेला. अँड सम फिक्स पॉईंट सपोज z1 इज इक्वल टू x1 प्लस y1 अँड z2 इज इक्वल टू x2 प्लस y2 असे फिक्स पॉईंट दिलेले आहेत. म्हणजे ह्या प्लेनवर कुठेतरी ते फिक्स पॉईंट आहेत आणि हा झेड हा व्हेरी होणारा पॉईंट आहे. तर त्याचं मॉड्युलस घेऊन, त्याच्या सबट्रॅक्शनचं मॉड्युलस घेऊन त्याची कुठली डायग्राम रिप्रेझेंट होते, म्हणजे कोणता लोकस फॉर्म होतोय त्याने, ते आपण बघणार आहोत. सो फर्स्ट वी विल कन्सिडर मॉड ऑफ झेड मायनस झेड1. सो एकच पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत आणि ह्या दोन पॉईंटची सबट्रॅक्शन घेऊन जर त्याचं मॉड्युलस काढलं तर ती काय डायग्राम रिप्रेझेंट होते तेवढं फक्त आपल्याला बघायचं थोडं. सो मॉड ऑफ झेड मायनस झेड1, झेड माहिती आहे, झेड1 माहिती आहे आणि त्याचा मॉड कसा कॅल्क्युलेट करायचा हे पण आपल्याला माहिती आहे. सो थोडंसं कॅल्क्युलेट करून बघूया आपण. विच इज इक्वल टू मॉड ऑफ झेड मीन्स एक्स प्लस आय वाय अँड मायनस झेड1 आहे. सो सगळी साइन चेंज होती, मायनस x1 मायनस आय वाय. सो विच इज इक्वल टू रियल रियल आणि इमॅजिनरी इमॅजिनरी आपण एका ठिकाणी घेतो x मायनस x1 प्लस आय इंटू ब्रॅकेट y मायनस वाय. बट मॉड ऑफ दिस असं म्हटलंय ना, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचा मॉड घ्यायचा आहे. मॉड घेताना कसा घेतो, काय फॉर्म्युला आहे त्याचा, द स्क्वेअर रूट ऑफ रियल स्क्वेअर प्लस इमॅजिनरी स्क्वेअर मीन्स x1 मायनस x2 स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 स्क्वेअर. आणि हा फॅमिलियर वाटतोय का फॉर्म्युला? हा कशाचा फॉर्म्युला आहे? हा डिस्टन्स फॉर्म्युला. कुठल्या डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे? दोन पॉईंट मधला लाईन सेगमेंटचं जो काय आहे त्याचा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. त्यामुळे हे जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते लाईन सेगमेंटचं रिप्रेझेंटेशन आहे. मीन्स झेड हा असा, झेड1 हा फिक्स पॉईंट असेल इथे झेड1, तर कुठेही प्लेनमध्ये झेड हा पॉईंट घेतला तर झेड टू झेड1 हे जे डिस्टन्स आहे ते इंडिकेट करणारे मॉड ऑफ झेड मायनस झेड1 हे आपण सॉल्व्ह केलं तर मॉड ऑफ झेड मायनस झेड1 रिप्रेझेंट्स लाईन सेगमेंट. अशी लाईन दिसणारे प्लेनवर ते रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतर सपोज या मॉड ऑफ झेड मायनस झेड1 ला काहीतरी रियल नंबर इक्वेट केला, मीन्स मॉड ऑफ झेड मायनस झेड1 इज इक्वल टू सम रियल नंबर इज इक्वल टू सपोज सम ए. तर काय होतं बघा, ते ह्याचा आन्सर काय आता आपण बघितलंय ते आपण सॉल्व्ह करू आणि इज इक्वल टू ए असणार आहे इथे. सो दॅट इम्प्लाइज मॉड ऑफ एक्स प्लस आय वाय मायनस x1 मायनस आय वाय1 is equal to a. That implies x1 x minus x1 plus I into y minus y1 is equal to a. आता ह्याचा फॉर्म्युला काय मॉड्युलसचा? So that implies square root of x minus x1 square plus y minus y1 is equal to a. तर सिम्प्लिफाय करायला आपण दोन्हीकडे स्क्वेअर केलं तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स विल गेट x minus x1 square plus y minus y1 square is equal to a square. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे तो आठवतोय का? x square plus y square is equal to a square असेल तर तो सर्कलचा फॉर्म्युला असतो, सर्कल रिप्रेझेंट करतो. ह्या इक्वेशनचा जो काही लोकस येतो दॅट इज कॉल्ड सर्कल. हे आपण बघितलं ना, x square plus y square is equal to a square. तिथे ओरिजिन 0 असतो म्हणून तो तसा फॉर्म्युला येतो. ओरिजिन शिफ्ट झाला म्हणजे एक्स वाय प्लॅनवर कुठेतरी अशा टाईपची कुठेतरी सर्कल्स आली तर म्हणजे ओरिजिन शिफ्ट झालं, ओरिजिन 0 नाहीये असं असेल तर ए ह्या रेडियसने काय रिप्रेझेंट करतं? सर्कल रिप्रेझेंट करतं. इथे काय असणार आहे? हा जो फिक्स पॉइंट आहे तो ॲज अ सेंटर, फिक्स पॉइंट ॲज अ सेंटर आणि हा जो ए दिलेला आहे तो ए ॲज अ रेडियस याचा घेऊन अशा पद्धतीने ते सर्कल फॉर्म होतं. सो मॉड ऑफ झेड मायनस झेड1 इज इक्वल टू ए रिप्रेझेंट सर्कल ऑन प्लेन असं त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. नेक्स्ट सपोज
आपण दोन पॉइंट्स घ्यायचे, दोन फिक्स पॉइंट्स घ्यायचे आणि एक व्हेरी होणारा पॉइंट. सो हे दोन फिक्स पॉइंट घ्यायचे आणि एक व्हेरी होणारा पॉइंट घ्यायचे अँड असं कन्सिडर केलं मॉड ऑफ झेड मायनस Z1 इज इक्वल टू मॉड ऑफ Z मायनस Z2. हे दोन इक्वल आहेत असं आपण कन्सिडर करतोय, दोन मॉड इक्वल आहेत. तर त्यावरून कोणती डायग्राम रिप्रेझेंट होईल, म्हणजे लोकस कोणता होईल ते बघूया. दॅट इम्प्लाइज मॉड ऑफ हे माहिती आहे Z मायनस Z1 x प्लस iy मायनस x1 मायनस iy1 is equal to here x plus iy minus x1 x2 sorry x2 minus iy2 z2 पॉइंट है ना. सो दैट इम्प्लाइज आता डायरेक्ट घेऊया का किंवा ठीक आहे x सेट करूया x minus x1 plus i into y minus y1 is equal to here x minus x2 plus i into y minus y2 रियल रियल इमॅजिनरी इमॅजिनरी. आता त्याचा मॉड घ्यायचा आहे, त्यामुळे मॉडचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. सो दॅट इम्प्लाइज स्क्वेअर रूट ऑफ x minus x1 square plus y minus y1 square is equal to square root of x minus x2 square plus y minus y2 square. आता हे फॉर्म्युले काही आठवतात का बघा. आताच आपण मॉड ऑफ z मायनस z1 साठी हाच फॉर्म्युला आला होता. हा फॉर्म्युला काय इंडिकेट करतो तर डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट्स, म्हणजे लाईन सेगमेंट. त्या दोन पॉइंट मधला लाईन सेगमेंट असतो. कुठल्या दोन पॉइंट मधला x x म्हणजे कशाचे कोऑर्डिनेट आहेत तर z आणि z1 चे कोऑर्डिनेट आहेत. पण डिस्टन्स बिटवीन z अँड z1 म्हणजे z1 हा लाईन सेगमेंट असणार आहे. याचा आन्सर म्हणजे त्याची लेंथ असणार आहे. ही कशाची लेंथ असणार आहे तर z आणि z2 या दोन पॉइंट मधला जो लाईन सेगमेंट आहे z2 या लाईन सेगमेंटची लेंथ असणार आहे. सो दिस लेंथ इज इक्वल टू दिस लेंथ. त्यामुळे ती डायग्राम काय होईल ते आपण बघूया. z1 आणि z2 फिक्स आहेत. सो सपोज दिस इज z1 अँड दिस इज z2. सो दोन पॉइंट या प्लेन मध्ये फिक्स आहेत. z हा व्हेरी होतोय, त्यामुळे असं इकडे कुठेही तो व्हेरी होत असेल. बट इथे काय दिलं आपल्याला की z1 इज इक्वल टू z2 ऑलवेज. मग z कुठेही असू दे प्लेन मध्ये हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स ऑलवेज सेम आहे. सपोज इथे आपण z पॉइंट घेतला तर दिस डिस्टन्स स्ट्रेट लाईन घेतली ना, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असणार आहे z1 अँड दिस विल बी z2. तर हे दोन्ही डिस्टन्स ऑलवेज काय असणार आहे सेम असणार आहे. मग z इथे पॉइंट असू दे, z इथे असू दे, इथे असू दे, कुठेही असू दे प्लेनवर. अर्थात तो त्याला रिस्ट्रिक्शन्स आले, तो कुठेही असणार नाही. तो कुठे असेल ह्या एका स्ट्रेट लाईनवर तो पॉइंट असेल. ऑलवेज जे काही व्हेरी होणारे z तो त्या स्ट्रेट लाईनवर व्हेरी होणार आहे. बिकॉज ऑलवेज z1 इज इक्वल टू z2. सो हे डिस्टन्स ऑलवेज इक्वी डिस्टन्स म्हणजे सेम असलं पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण असं तेव्हा थर्ड पॉइंट हे दोन पॉइंटच्या इक्वी डिस्टन्सवर असतो. आणि हे सगळे इन्फायनाईट पॉइंटचा जो एक सेट तयार होतो किंवा स्ट्रेट लाईन तयार होते त्याला म्हणतो अँगल बायसेक्टर. आणि हा परपेंडिक्युलर अँगल बायसेक्टर असणार आहे. हा z1 आणि z2 असे ऍक्च्युली स्केल वगैरे घेऊन तुम्ही ती नीट डायग्राम काढली की लक्षात येईल. इट इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. So this expression of this equation represents perpendicular bisector because these two distances are same. म्हणजे ते हा पॉइंट याच्यापासून इक्वी डिस्टन्स वर आहे. सो मॉड्युलस हा कन्सेप्ट आणि एखादे काही कॉम्प्लेक्स नंबर्स घेतलेत आणि त्याचं असं दोन नंबरचं सबट्रॅक्शन करून वगैरे मॉड्युलस घेतलं तर त्यावरून कोणत्या डायग्राम म्हणजे कोणते लोकस रिप्रेझेंट होतात ते आता आपण इथे बघितलं. ह्याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला येऊ शकतात की कुठले ते 2-3 कॉम्प्लेक्स नंबर्स दिलेत आणि त्याच्यावरून तुम्हाला एखादा z मायनस z2 वगैरे असं कॅल्क्युलेट करायला सांगू शकतात. आणि मग आपल्याला बघायचं असतं की जे काही इक्वेशन आलं किंवा जो काही फायनल रिझल्ट आला त्यावरून कोणती डायग्राम रिप्रेझेंट होईल ते आपल्याला तिथे काढायचं असतं.